वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन मध्ये प्रॅक्टिस सेट 7.3 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इनवर्स व्हेरिएशन. खाली जे दिलेले 4 स्टेटमेंट्स आहेत त्यातील इनवर्स व्हेरिएशनचे स्टेटमेंट कोणते आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. इज इट क्लिअर? सो फर्स्ट स्टेटमेंट इज नंबर ऑफ वर्कर्स ऑन ए जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कंप्लीट दी जॉब. सो आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सपोज वर्कर्स आणि वर्कर्सला एक जॉब पूर्ण करण्यासाठी लागणारा टाइम. इज इट क्लिअर? सपोज वर्कर्स जर 10 असतील आणि 10 वर्कर्सला एखादा जॉब कंप्लीट करण्यासाठी जर 6 आवर्स लागत असतील तर जर आपण वर्कर्स इन्क्रीज केले, दॅट मीन्स जर आपण 20 केले तर वेळ हा काय होणार आहे, कमी होणार आहे. दॅट मीन्स 3 आवर्समध्येच ते काम कंप्लीट होईल. इज इट क्लिअर? किंवा आपण वर्कर्स जर डिक्रीज केले, सपोज वर्कर्स सुरुवातीला 10 होते, जर आपण 5 केले तर 10 वर्कर्सला 6 आवर्स लागत होते तर 5 वर्कर्सला 12 आवर्स लागणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स जर वर्कर्स आपण इन्क्रीज केले, इथं वर्कर्स आपण इन्क्रीज केले आहे, जर वर्कर्स आपण इन्क्रीज केले तर टाईम काय होतो आहे, डिक्रीज होतो आहे. इज इट क्लिअर? किंवा वर्कर्स आपण डिक्रीज केले तर टाईम काय होतो आहे, इन्क्रीज होतो आहे. इट शोज इनवर्स व्हेरिएशन. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट दिस इज द स्टेटमेंट ऑफ This is the statement of inverse variation. Is it clear? एक व्हॅल्यू वाढली की दुसरी कमी होते आहे. सो इनवर्स व्हेरिएशन आहे इथं. इनवर्स व्हेरिएशन. देन नेक्स्ट स्टेटमेंट. सी दी स्टेटमेंट. The number of pipes of same size to fill a tank and time taken by them to fill the tank. पण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सपोज एक टँक फिल करण्यासाठी जर आपण 2 पाईप्स जर फिट केले असतील सेम साईजच्या दॅट मीन्स त्याचा डायमीटर पाईपचा सेम असणार आहे. इज इट क्लिअर? 2 पाईप्स जर फिट केल्या टँकला तर तो टँक हा 1 आवरमध्ये सपोज फिल होतोय. इज इट क्लिअर? जर आपण पाईप्स इन्क्रीज केल्या, 4 पाईप्स केल्या तर तो टँक काय होणार आहे, हाफ आवरमध्येच फिल होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स जर आपण पाईप्स इन्क्रीज केल्या तर टाईम काय होतो आहे, कमी होतो आहे. दॅट मीन्स पाईप्स इन्क्रीज केल्या तर टाईम डिक्रीज. सो इट शोज इनवर्स व्हेरिएशन. दॅट मीन्स पाईप्स इन्क्रीज, दॅट मीन्स अप हेडेड ॲरो, आणि त्यानंतर टाईम काय होणार आहे, डिक्रीज, दॅट मीन्स डाऊन हेडेड ॲरो. इट शोज इनवर्स व्हेरिएशन. सो वी कॅन राईट दिस इज द स्टेटमेंट ऑफ इनवर्स व्हेरिएशन. इज इट क्लिअर? एक व्हॅल्यू वाढली की दुसरी कमी होते किंवा दुसरी वाढली तर पहिली कमी होते. इज इट क्लिअर? इनवर्स व्हेरिएशन. देन नेक्स्ट स्टेटमेंट. पेट्रोल फिल्ड इन टँक ऑफ ए व्हेकल अँड इज कॉस्ट. आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सपोज एका कारमध्ये जर आपण 1 लिटर पेट्रोल जर फिल केलं तर त्याची कॉस्ट किती आहे, पर लिटर 100 रुपीज आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर आपण सपोज 2 लिटर फिल केलं तर आपल्याला 200 रुपीज द्यावे लागतील. इज इट क्लिअर? त्यानंतर जर आपण 3 लिटर फिल केलं तर 300 रुपीज द्यावे लागतील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स जर आपण पेट्रोल इन लिटरमध्ये जर इन्क्रीज केलं तर कॉस्टसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट मीन्स हे पेट्रोल आहे, पेट्रोल जर आपण इन्क्रीज केलं तर कॉस्टसुद्धा इन्क्रीज होणार आहे. दॅट मीन्स एक व्हॅल्यू वाढली की दुसरीसुद्धा व्हॅल्यू वाढते आहे.
So it shows direct variation. Is it clear? So we can write this statement. This is the statement of direct variation. Direct variation. आपला क्वेश्चन आहे की इन्व्हर्स व्हेरिएशनचे स्टेटमेंट कोणते आहेत ते सांगायचे आहेत. दॅट मीन्स हे डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे. दॅट मीन्स इट इज नॉट ए स्टेटमेंट ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट स्टेटमेंट, एरिया ऑफ व्हेकल अँड इट्स रेडियस. आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. एरिया ऑफ सर्कल. सपोज इथं मी एक सर्कल ड्रॉ करते आणि या सर्कलची ही रेडियस आहे. दॅट मीन्स सेंटरपासून ते सर्कम्फेरन्सपर्यंतचं डिस्टन्स. दॅट मीन्स रेडियस. इज इट क्लिअर? या सर्कलचा हा जो शेडेड पार्ट आहे तो का आहे? एरिया आहे. इज इट क्लिअर? सो जर मी सर्कलची रेडियस जर इन्क्रीज केली, दॅट मीन्स एरिया काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. इज इट क्लिअर? सुरुवातीला हे डिस्टन्स म्हणजे रेडियस होती, आता हे डिस्टन्स म्हणजे रेडियस असणार आहे. दॅट मीन्स रेडियस इन्क्रीज केली, दॅट मीन्स एरियासुद्धा काय झालेला आहे? हा पूर्ण एरिया. दॅट मीन्स एरियासुद्धा काय झालेला आहे? इन्क्रीज झालेला आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एरिया इन्क्रीज झाला तर रेडियस इन्क्रीज होते. दॅट मीन्स रेडियस इन्क्रीज झाली तर एरियासुद्धा इन्क्रीज होतो. इट शोज डायरेक्ट व्हेरिएशन. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट this is the statement of डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे म्हणजेच ते इन्व्हर्स व्हेरिएशनचं नाही आहे. इज इट क्लिअर? डायरेक्ट व्हेरिएशन. देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड ए वॉल इन 48 hours, how many workers will be required to do the same work in 30 hours? म्हणजेच काय? एक वॉल बांधण्यासाठी जर 15 वर्कर्सला 48 आवर्स लागतात, तर आवर्स जर डिक्रीज केले, दॅट मीन्स 48चे 30 आवर्स केले तर वर्कर्स किती लागतील असा आपला क्वेश्चन आहे. इज इट क्लिअर? सो जे गिव्हन आहेत ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. वी कॅन राईट वर्कर्स आणि इथं आपण टाईम, ते काम कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम. वर्कर्सला आपण डब्ल्यूनी कन्सिडर करूया आणि टाईमला आपण टीनी कन्सिडर करूया. इज इट क्लिअर? सो गिव्हन कंडिशन काय आहे? ज्यावेळी 15 वर्कर्स असतात त्यावेळेस वॉल कंप्लीट करण्याचं काम हे 48 आवर्समध्ये होतं. इज इट क्लिअर? जर आवर्स कमी केले, दॅट मीन्स टाईम कमी केला, तो 30 केला, 30 आवर्स केला तर वर्कर्स किती लागतील असा आपला क्वेश्चन आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हेच आपण ॲरो थ्रू कसं दाखवू शकतो? जर टाईम डिक्रीज केला, टाईम इथं डिक्रीज केलेला आहे तर वर्कर्स काय होणार आहेत? इन्क्रीज होणार आहेत ऑब्वियसली. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट टाईम डिक्रीज केला. इज इट क्लिअर? टाईम डिक्रीज, देन नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला वाढवावे लागणार आहेत. सो नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज. इज इट क्लिअर? सो इट शोज इन्व्हर्स व्हेरिएशन. एक व्हॅल्यू वाढली की दुसरी कमी होते आहे, म्हणजे हे काय शो करत आहे? इन्व्हर्स व्हेरिएशन. सो यू कॅन राईट इट शोज इन्व्हर्स व्हेरिएशन. इज इट क्लिअर? सो इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो? डब्ल्यू इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टी. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इक्वेशन कसं तयार करता येईल? डब्ल्यू इज इक्वल टू के अपॉन टी. दॅट मीन्स के इज इक्वल टू डब्ल्यू इंटू टी. इज इट क्लिअर? इट इज आवर इक्वेशन. देन आपल्याला सुरुवातीला कॉन्स्टंट फाइंड आउट करावा लागतो. सो हे जे इक्वेशन आहे, आवर इक्वेशन इज इक्वेशन दॅट इज
के इज इक्वल टू डब्ल्यू इंटू टी. यामध्ये सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करूया. डब्ल्यूची व्हॅल्यू 15 आहे आणि त्यानंतर टाईम किती लागतो आहे 48. जितक्या हे गिवन आहे. सो आपण यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 15 8चा 120. जितक्या 15 8चा 120. 12 कॅरी होतील. त्यानंतर 15 4चा 60 आणि कॅरी झालेले 12. दॅट मीन्स 72. जितक्या दॅट मीन्स कॉन्स्टंट केची व्हॅल्यू काय आलेली आहे 720. जितक्या देन आता आपल्याला वर्कर्स फाइंड आउट करायचे आहे. सो जे इक्वेशन आहे तेच आपण वर्कर्ससाठी तयार करून घेऊया. सो इक्वेशन के इज इक्वल टू डब्ल्यू इंटू टी. आता डब्ल्यूची व्हॅल्यू काढायची. सो डब्ल्यूसाठीचं इक्वेशन डब्ल्यू इज इक्वल टू के अपॉन टी. जितक्या आपण फक्त हे टी काय केलेलं आहे इकडं शिफ्ट केलेलं आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू आता कॉन्स्टंट दॅट मीन्स 720 अपॉन टाईम दॅट मीन्स आता टाईम किती केलेला आहे 30. जितक्या सो या झिरोला हा झिरो कॅन्सल होईल. अगेन पण 3नी कट करू शकतो. 3 1चा 3. जितक्या 3 2चा 6 रिमेनिंग 1 आणि हे 2 12 होतील आणि 3 4चा 12. जितक्या दॅट मीन्स वर्कर्स डब्ल्यू इज इक्वल टू 24. जितक्या दॅट मीन्स तेच काम कंप्लीट करण्यासाठी आता 24 वर्कर्स लागतील. सुरुवातीला 15 वर्कर्समध्ये काम होत होतं. सो टाईम कमी केल्यामुळे वर्कर्स वाढवावे लागले. जितक्या सो वी कॅन राईट देअरफॉर 24 वर्कर्स will be required to do the same work in 30 hours. Is it clear? So next question, third one, 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. म्हणजेच काय 120 bags of half लिटरच्या मिल्कच्या बॅग 120 फिल करण्यासाठी मशीनला 3 मिनिट्स लागतात. जर सेम बॅग्स 1800 केल्या तर किती वेळ लागेल. जितक्या सो जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. बॅग्स ऑफ मिल्क याला आपण एक्स कन्सिडर करूया आणि टाईम बॅग्स फिल करण्यासाठी मशीनला लागणारा टाईम हा आपण वायनी कन्सिडर करूया. सो गिवन काय आहे 120 बॅग्स असतील तर मशीनला 3 मिनिट्स वेळ लागतो. इज इट क्लिअर. तर कंडिशन काय आहे जर बॅग्स आपण इन्क्रीज केल्या दॅट मीन्स 1800 जर बॅग्स केल्या तर किती टाईम लागेल. इज इट क्लिअर. सो हेच आपण कसं सांगू शकतो जर बॅग्स इन्क्रीज केला तर टाईमसुद्धा इन्क्रीज होणार आहे. इज इट क्लिअर. ऑब्वियसली टाईम हा वाढणारच आहे. सो वी कॅन राईट जर आपण बॅग्स इन्क्रीज केला तर टाईमसुद्धा इन्क्रीज होईल. दॅट मीन्स वी कॅन राईट द नंबर ऑफ बॅग्स increase, then time also increase. Is it clear? Time also increase. एक व्हॅल्यू वाढली की दुसरी सुद्धा वाढते आहे. इट शोज डायरेक्ट व्हेरिएशन. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट इट शोज डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये रेशो हा कॉन्स्टंट असतो. So we can write x is directly proportional to y. That means हेच आपण कसं लिहू शकतो x is equal to ky. That means constant k is equal to x upon y. रेशो हा स्टेबल असतो. दॅट मीन्स कॉन्स्टंट असतो. इज इट क्लिअर. सो सुरुवातीला आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. सो कॉन्स्टंट के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय.
सो एक्सची व्हॅल्यू काय आहे? एक्सची व्हॅल्यू एक्सच्या ठिकाणी फिल करायची आहे आणि वायची व्हॅल्यू वायच्या ठिकाणी फिल करायची आहे. सो एक्सची व्हॅल्यू 120. इज इट क्लिअर? 120 अपॉन वायची व्हॅल्यू 3 मिनिट्स. इज इट क्लिअर? सो हे आपण कट आउट करूया. 3 1 3, 3 4 12 आणि हा 0. इज इट क्लिअर? दॅट मीन्स केची व्हॅल्यू के इज इक्वल टू 40. हा आपला कॉन्स्टंट आलेला आहे. इज इट क्लिअर? सो आता आपण कॉन्स्टंट यूज करून वायची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट इक्वेशन. our equation is k is equal to, हे इक्वेशन लिहिलं तरी चालेल किंवा हे लिहिलं तरी चालेल. k is equal to x upon y. सो यावरूनच आपण y साठीचे इक्वेशन कसं तयार करू शकतो? y is equal to x upon k. फक्त आपण शिफ्टिंग केलेलं आहे. इज इट क्लिअर? सो y is equal to x ची व्हॅल्यू आता काय दिलेली आहे? 1800. इज इट क्लिअर? आणि कॉन्स्टंट आत्ताच आपण फाइंड आउट केलेला आहे 40. सो हे आपण कट आउट करूया. 0 ला 0 कट होईल. सो काय राहणार आहे? 180 अपॉन 4. अगेन आपण 4नी कट करू शकतो. 4 1 4 अँड 4 4 16, रिमेनिंग 2 आणि हा 0 4 5 20. इज इट क्लिअर? दॅट मीन्स y इज इक्वल टू 45. इज इट क्लिअर? y इज इक्वल टू 45 मिनिट्स. हां, टाईम निघालेला आहे. सो युनिट हे मिनिटमध्ये येईल. सो वर्ड प्रॉब्लेम आहे. सो आपल्याला ॲन्सर कसं लिहिता येईल? देअरफॉर 45 मिनिट्स required to fill such 1800 bags of half liter of milk. Is it clear? Then next question. See the last question in this practice said a car with speed 60 km per hour takes 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if same distance is to be covered in 7.5 hours? Is it clear? That means कारचं सुरुवातीचं स्पीड किती आहे? 60 किलोमीटर पर आवर आहे. सो हे जर स्पीड असेल तर काही डिस्टन्स कंप्लीट करण्यासाठी कारला 8 आवर्स लागतात. आता इथं टाईम कमी केलेला आहे. सो सेम डिस्टन्स कव्हर करण्यासाठी कारचं स्पीड किती करावं लागेल असा आपला क्वेश्चन आहे. जे क्लिअर? सो जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. स्पीड, कारचा स्पीड किती आहे? स्पीडला आपण सपोज एसनी कन्सिडर करूया. जे क्लिअर? त्यानंतर टाईम इन आवर्स, याला आपण टाईमला टीनी कन्सिडर करूया. जे क्लिअर? स्पीड सुरुवातीचा काय आहे? 60 किलोमीटर पर आवर. एका तासाला 60 किलोमीटरचं स्पीड आहे. इज इट क्लिअर? सो आवर्स किती लागतात? 8 आवर्स. इज इट क्लिअर? सो आपला क्वेश्चन काय आहे? तर आवर्स इथं डिक्रीज केलेले आहे. दॅट मीन्स 7.5. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो? 7.5. इज इट क्लिअर? 7.5 जर आवर्स केले तर स्पीड किती करावा लागेल? सो असा आपला क्वेश्चन आहे. सो हेच आपण ॲरो थ्रू कसं दाखवू शकतो? जर आपण टाईम डिक्रीज केला, टाईम जर डिक्रीज केला तर ऑब्वियसली स्पीड हा इन्क्रीज करावाच लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट इफ टाईम डिक्रीज, इथं 8 आवर्सचे हाफ आवरने आपण टाईम कमी केलेला आहे. सो टाईम जर डिक्रीज झाला, टाईम डिक्रीज देन स्पीड इन्क्रीज. इज इट क्लिअर? स्पीड इन्क्रीज करावाच लागेल. सो एक व्हॅल्यू जर कमी झाली तर दुसरी व्हॅल्यू काय होते आहे? वाढते आहे. इट शोज इन्व्हर्स व्हेरिएशन. सो वी कॅन राईट इट शोज इन्व्हर्स व्हेरिएशन. इज इट क्लिअर? सो इन्व्हर्स व्हेरिएशन आहे.
म्हणजे आपण हेच कसं लिहू शकतो, एस आणि टी यांच्यामध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन, दॅट मीन्स एस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टी. इज इट क्लिअर? म्हणजेच एस इज इक्वल टू के अपॉन टी. इज इट क्लिअर? दॅट मीन्स के इज इक्वल टू एस इंटू टी. इट इज अवर इक्वेशन. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करावं लागेल. केची व्हॅल्यू के इज इक्वल टू एस इंटू टी. इज इट क्लिअर? सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करूया. स्पीड किती आहे सुरुवातीचा, 60 किलोमीटर पर आवर. इज इट क्लिअर? आणि टाईम किती आहे, 8 आवर्स. सो सिम्पली हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 6 8चा 48 आणि हा 0. इज इट क्लिअर? दॅट मीन्स केची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. कॉन्स्टंट के इज इक्वल टू 480. इज इट क्लिअर? देन इक्वेशन, इक्वेशन काय आहे, इक्वेशन के इज इक्वल टू एस इंटू टी. तर आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं आहे. इज इट क्लिअर? आपला क्वेश्चन काय आहे, आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं आहे. सो स्पीडसाठी आपण हे इक्वेशन तयार करून घेऊया. स्पीड इज इक्वल टू के अपॉन टी. फक्त आपण शिफ्टिंग केलेलं आहे. इज इट क्लिअर? हे टी इकडे शिफ्ट केलेलं आहे. सो एस इज इक्वल टू के अपॉन टी. आता सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. एस इज इक्वल टू केची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड आउट केली, 480 अपॉन टी. दॅट मीन्स टाईम किती आहे आता, 7.5. इज इट क्लिअर? 7.5 म्हणजे 7.5. तर हे आपण कॅल्क्युलेशन करूया. सुरुवातीला कन्व्हिनियन्स होण्यासाठी आपण हा पॉईंट काय करूया, हा पॉईंट शिफ्ट करूया. हा जर पॉईंट इथून इकडं 1 डिजिटनं जर शिफ्ट केला तर वर एक 0 द्यावा लागतो. जिथलं म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो, 4800 अपॉन 75. इज इट क्लिअर? सो आपण फक्त पॉईंट रिमूव्ह केलेला आहे. देन एस इज इक्वल टू, आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो युनिट प्लेसला इथं 0 आहे आणि इथं 5 आहे. इज इट क्लिअर? सो आपण 5नी कट करू शकतो. 5 1चा 5 रिमेनिंग 2 25 होतील आणि 5 5चा 25. इज इट क्लिअर? अगेन इथं काय होईल, 5 9चा 45 रिमेनिंग 3 आणि हा 0. दॅट मीन्स 5 6चा 30. इज इट क्लिअर? आणि हा 0 ॲज इट इज. इज इट क्लिअर? म्हणजे इथं काय शिल्लक राहिलेलं आहे, 960 अपॉन 15. इज इट क्लिअर? सो 15 अगेन आपण कट करू शकतो. 15 1चा 15 अँड 15 6चा 90. इज इट क्लिअर? सो 6 राहतील आणि हा 0. दॅट मीन्स 15 4चा 60. इज इट क्लिअर? सो एसची व्हॅल्यू एस इज इक्वल टू 64. इज इट क्लिअर? सो आपल्याला एसची व्हॅल्यू मिळालेली आहे 64 किलोमीटर पर आवर. ह्याचं युनिट काय असणार आहे, 64 किलोमीटर पर आवर. सो आता आपल्याला सुरुवातीचा स्पीड काय होता, सुरुवातीचा स्पीड हा 60 किलोमीटर पर आवर होता. आता हे आपण टाइम काय केला, डिक्रीज केला. सो आता स्पीड किती निघालेला आहे, 64 किलोमीटर पर आवर. इज इट क्लिअर? सो हा डिफरन्स आपल्याला आता फाइंड आउट करावा लागेल. सो वी कॅन राईट नाउ इन्क्रीज इन स्पीड. स्पीडमध्ये किती चेंज झाला हे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इन्क्रीज इन स्पीड, दॅट मीन्स आत्ताचा स्पीड किती निघालेला आहे, 64 किलोमीटर पर आवर आणि प्रिव्हियस स्पीड किती होता, 60. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा डिफरन्स किती आलेला आहे, 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे 4 किलोमीटर पर आवर एवढा स्पीड काय करावं लागणार आहे, इन्क्रीज करावं लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट स्पीड ऑफ कार, देअरफॉर स्पीड ऑफ कार should be increased by 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे सेम डिस्टन्स कव्हर करण्यासाठी प्रत्येक तासाला 4 किलोमीटर
पर आवर असा स्पीड आपल्याला इन्क्रीज करावा लागेल. इज इट क्लिअर? इट इज आवर फायनल आन्सर. देन इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.